नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला असून पाऊस पडून गेल्यानंतर उकाडा देखील वाढत आहे. पावसात अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अजून पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पाऊस होणार आहे. अनेक जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या या स्थितीमुळे महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचं दिसून येत आहे. राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकण इथे वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आहे. यावेळी 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील असेही हवामान विभागाने सांगितले आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील 2 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी पुढील 4 ते 5 दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा होईल.